खरातवरून आलेल्या टॉप 9 प्रतिक्रिया पाहूयात। मी कोणत्याही बोंदूला भेटले नाही, माझ्यावर तसे संस्कार नाही, अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोऱ्हेंनी फेटाळले। महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। नीलम गोऱ्हे एवढ्या खोटं बोलत असतील असं वाटलं नव्हतं। प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या। त्यांच्यासोबत खरातला भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावर हजर करेन, तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा। काल्पनिक आरोप असू शकत नाहीत, म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय। नीलम गोऱ्हेंना काहीतरी लपवायचं आहे आणि म्हणूनच खरात बरोबर असलेले संबंध जे आहेत ते त्या सांगत नाहीत। एवढ्या खोटं बोलत असतील नीलम गोऱ्हे हे मला वाटलं नव्हतं, पण आज पत्रकार परिषदेत त्या ज्या बोलत होत्या त्या वाचून बोलत होत्या। नीलम गोऱ्हेंनी अशोक खरातची कार्यालयामध्ये हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खराशी काय संबंध ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावं, देसाईंची चौकशीची मागणी। खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता। अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोऱ्हेंशी आहे। या 3 भेटी ज्या मी सांगितल्या आहेत, या भेटीमध्ये नीलम गोऱ्हे यांच्या बरोबर जे तिथं उपस्थित होते त्यांनीच मला ही माहिती जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिलेली आहे। नीलमताई, महिलांसाठी तुम्ही नेहमी लढायचात, आज काय झालं? इतक्या वर्षामध्ये तुम्हाला कागद लागला नव्हता, आज अचानक काय झालं? नीलमताई, यावेळेला तुम्ही चुकलात। अंजली दमानी यांची गोऱ्हेंच्या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करत टीका। रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीला हजर राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर आज भर देणार। कॉल रेकॉर्ड, चॅट्स, आर्थिक व्यवहार तपासणीला आज प्राधान्य। आमदार दीपक केसरकरांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त। खरातला 39 आमदार भेटले, पण माझंच नाव का, असं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं। त्यावरून नेत्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांच्या पतीकडून रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम। निलेश चाकणकरांचे पार्टनर चौधरी हे तटकरेंचे निकटवर्तीय। भाजपच्या बबलू सय्यद यांच्याकडून आरोप करत विरोधात याचिका। बोंदू खरात प्रकरणामध्ये एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या 39 जणांची चौकशी व्हावी। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। चाकणकराप्रती चौकशी करून हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये, तर चाकणकरांच्या पेक्षाही पुन्हा मोठी माशी त्या ठिकाणी आहेत, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे ना। रुपाली चाकणकरांवर एफआयआर दाखल करून कारवाई करा। कायद्याच्या वर कोणीही नाही हे सिद्ध करून दाखवा। अंजली दमानी यांची मागणी। नाही, जर आपण म्हणतो ना, जो डायलॉग आपण वापरतो की कायद्याच्या वर कोणीही नाही, तर हा जर डायलॉग खरा असेल तर आता ते सिद्ध करून दाखवावं। रुपाली चाकणकरांवर पहिलं तर एफआयआर होऊन त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली तर मी मानेन की हा डायलॉग खरा आहे। खरातच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अशोक खरातची एसआयटी कडून आज पुन्हा चौकशी। बोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आजचा 12वा दिवस। बोंदू अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो आता आला समोर। बोंदूनं हजारो लोकांना ही चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलं। किरकोळ किमतीमध्ये मिळणाऱ्या या बिया बोंदू खरातनं लाखो रुपयांना विकल्या। अत्याचारी खरातच्या ओकस कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा, 4-5 खडे, औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तू जप्त। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता। खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर। सीए कडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार। बोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड।
खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोगरे समोर येणार. खरातचे 2 मोबाईल एसआयटी कडून जप्त. सूत्रांची माहिती, मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय. सूत्रांची माहिती, लेखक नामकरण आवारेच्या आसामी नामकरण या पुस्तकावर सुषमा अंधारेंचा आक्षेप. 2012च्या आसामी नामकरण पुस्तकाची खरातनं प्रस्तावना लिहिलेली. अंधारेंचा नामकरण आवारेवर थेट आरोप. आवारेच्या पुस्तकात खरातला ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञ आणि सिद्धपुरुष अशी उपाधी. अमरावतीमध्ये खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन. खरातनं दैवी शक्ती सादर करावी, त्याला 80 लाख देऊ. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला आव्हान.